नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता आपण आपल्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची बातमी आहे, आजची मोठी खुशखबर, आताच्या घडीची बातमी, 8वा वेतन आयोग संदर्भात नवीन अपडेट। चला तर पाहूया संपूर्ण माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी आहे 8वा वेतन आयोग संदर्भातील नवीन अपडेट। चला पाहूया नवीन अपडेट संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। 8वा वेतन आयोग अपडेट। 8वा वेतन आयोग हा एक महत्त्वाचा विषय, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो। हा आयोग केंद्रीय सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन पुनर्रचना करतो, जेणेकरून ते आर्थिक परिस्थिती आणि महागाईची सुसंगत असेल। 8वा वेतन आयोगाची वेळ रेखा। 8वा वेतन आयोग जानेवारी 2025 मध्ये स्थापन करण्यात आला आणि नोव्हेंबर 2025 मध्ये त्याच्या टर्म्स ऑफ रेफरन्स TOR निश्चित केले। आयोगाचा अहवाल सादर करण्यासाठी 18 महिने समितीला दिले आहेत, त्यामुळे शिफारसी 2027 पर्यंत येऊ शकतात। वेतन आयोगाच्या शिफारसी। 8वा वेतन आयोगाच्या शिफारसी अजून आलेल्या नाहीत, त्यामुळे वेतनवाढीचे प्रमाण ठरलेले नाही। आर्थिक स्थिती, महागाई भत्ता, सरकारच्या बजेटची क्षमता विचारात घेऊन निश्चित करण्यात येईल किंवा होईल। वेतनवाढीचे संभाव्य परिणाम। 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, ज्यामुळे सरासरी वाढली। 8व्या वेतन आयोग वाढीमध्ये आयोगाच्या अहवालात निश्चित केले, पण कोणत्याही फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्यात आला नाही। महागाई भत्ता DA आणि इतर नव्या मूलभूत वेतनावर आधारित पुन्हाही गणना करण्यात येणार आहे। आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा फिटमेंट फॅक्टर सरकारकडून निश्चित करण्यात आला नाही। कर्मचारी संघटनेची मागणी। आता ही मागणी आहे, कर्मचारी संघटनेने फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली। त्यांनी या गुणोत्तरावर 3.68 ते 3.95 दरम्यान असावा अशी मागणी केली। जर सरकारने 3.68 फिटमेंट फॅक्टर स्वीकारला तर सरासरी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 30% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे। 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? 8वा वेतन आयोग 2026 मध्ये लागू होईल अशी प्रबळ शक्यता आहे, कारण मागील इतिहास पाहता वेतन आयोग साधारणतः 10 वर्षांनी लागू होतो। निष्कर्ष, वेतन आयोग हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय। आयोगाच्या शिफारसी आणि सरकारच्या निर्णयानुसार वेतनवाढीचे प्रमाण निश्चित होईल आणि कोणत्याही अधिकृत प्राप्त माहिती झाल्याशिवाय 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भातील बातम्यावर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका। 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात आज कोणत्याही प्रकारच्या शिफारसी किंवा काहीही समोर आलं नाही, बातम्यामध्ये फेकाफेक सुरू आहे। म्हणून आजचं हे अपडेट आपल्यासाठी व्हायरल करीत आहे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।